फायनली फायनली मला जिथे पोचायचं होतं तिथे मी पोचलोय. आणि आता मला जे करायचं आहे तेही मी लवकरच करेन. ही पोझिशन, ही सत्ता, हे वैभव, सगळं मला हवंय. कारण हे सगळं माझंच होतं. फक्त माझ्याकडून आणि माझ्या आईकडून, माझ्या मॉमकडून खोटेपणाने हे सगळं हिसकावून घेतलं होतं. कधी सँडी आंटीने तर कधी त्या अनिरुद्ध राजेंनी. आणि माझी शांतता त्या अभिजित आणि शमिकाने एक एक करून या सगळ्यांचा बदला घेईन. पण आता मला हा क्षण जगायचा आहे. Oh my God. Finally. भूक लागली भरपूर. उघडतच नाहीये माझ्याने. बिचारी ग, माझ्या बायकोला इथेही काम करावं लागतंय. या क्षणांच्या आठवणी माझ्याजवळ ठेवतो. इकडे आता हे ना थोडं जड झालंय. हळू. चांगलं आलं. मन तरी का चल आता काम करता. किती नालाय. स्माइल प्लीज. हाय पैसे. बघू तुमचा फोटो. हे कुठे गेला होता तुम्ही? तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही आमच्या सोबत फिरू शकता. ते नाही तर आम्ही जागा सजेस्ट करतो ना. हो, कुठल्या इथे की नाही एक टायगर पॉइंट आहे. खूप छान आहे. खरंच छान आहे. आणि की नाही इथे ना मक्याची भजी एवढी छान मिळते. तुला आताच आठवण काढायची होती. तोंडाला पाणी सुटलं बघ. चल जाऊन येऊया. तुम्ही भाजी खा. बाय. अभि चल ना आपण जाऊया. काय ते कपल म्हणलं तिकडे? हे बघ, कपल बोरिंग असेल पण त्यांनी सांगितलेल्या जागा किती छान आहेत. चल ना आपण जाऊया प्लीज. अगं शमिका, किती फिरशील तू? आल्यापासून आपण हिंडतोच आहे ना, इकडे जा तिकडे जा. शमिका, हनीमून काही फक्त साईट सीइंग आणि हिंडण्या फिरण्यापुरता नसतो ना. म्हणजे अभि हे बघ, एकतर पहिल्यांदा ऑफिशियली आपण कुठेतरी फिरायला आलोत बाहेर. मला वाटलं तुलाही फिरायची आवड असेल. मलाही वाटलं होतं की तू रोज तिकडे दमत असशील, इथे आल्यानंतर थोडी तरी रिलॅक्स होशील. तू कसलं काय, तू आपली पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरतेच इकडे तिकडे. टायगर पॉइंट काय, मक्याची भजी काय. शमी ऐक, आपण एक काम करूयात. आता ऊन वाढलंय, आपण सरळ हॉटेलवर जाऊया. ठीक आहे.
तुला फिरायची इच्छाच नाहीये म्हटल्यावर मी तरी काय करणार. चल. अरे आता काय राव, ही परत चिडली. मनवायलाच पाहिजे हिला. अच्छा, आता माझा चेहरा वाईट पण झाला ना. बरोबर आहे, लग्नानंतर सगळे पुरुष बदलतात ना ते असे. अरे तू आता सुरुंगच फिरत सुटली आहेस. हो, आणि या लढाईची सुरुवात ना तू केलीस. मी शमिका, मी तुला त्या रणरणत्या उन्हातून इथे एसीत आणलं. हो, आपल्यात ना शेवटी तुला जे हवं असतं तेच होतं. एक मिनिट, मला जे हवं असतं ते होत असतं ना, तर तुझ्या सांगण्यावरून आपण असे बाहेर नसतो गेलो. मोठ्या थाटात बाहेर पडलो आपण आणि लगेच परत पण आलो. लगेच? शमिका, सोड ना अभि, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तुला खरंच नाही बोलायचंय? नाही बोलायचं. बघ हा, एकदा सांगितलं ना नाही बोलायचंय मला. ऑलराईट. तुला काय वाटलं, मला काय चिडता येत नाही? फक्त तूच चिडू शकतेस. मला येतं चिडता, बर का? ठीक आहे, जातो मी चिडून. मी कुठे चिडले? शमीला वाटतं ना मला चिडताच येत नाही. अरे काय समजते काय? मलाही येतो राग, मलाही भांडता येतं नीट तिच्याशी. थांब, आता बोललो नाही ना म्हणजे कळेल मग तिला, मग पटेल तिला की अभिला सुद्धा राग येऊ शकतो. नाही तर मग अभि माझा चिडलास का? आता बघ, नाहीच बोल तुझ्याशी, बस एकटे. हनीमूनला आलोय आणि घरात एकटेच नुसते. हाय मिस्टर पेंडसे, इथे का बसलात? काय भांडणं वगैरे झाली की काय पहिल्याच दिवशी? असं मन दुखवायचं नाही. खरंच भांडणं झाली? नाही, मी आपला हवा खायला बसलो इथे. हवा? मस्त, छान, अगदी बेस्ट केलं बघा. हा निशा, मी काय म्हणतो, मी इथे बसतो, हवा खात. म्हणजे कसं, लोणावळ्याची हवा तुला सांगतो. आपण इकडेच बसूया. तुम्ही दोघं बसणार, मग मी पण इथेच बसणार. एक काम करूया, आपण चेंज करून येऊया. चल 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 चल, आम्ही आलोच. हा, इथेच बसा, हवा खात बसा. आलोच लगेच. बाय. हव्या खायला म्हणे, हवा खायला. ते काय माणसं की माशा, किती हाकला आपले परत येतातच. हॅलो मिस्टर पेंडसे.
हॅलो. हॅलो, मी बोलते. पोचलास ऑफिसला? जय, खूप मज्जा येत असेल ना तुला आता? कसं आहे ना सँडी आंटी, प्रत्येकाचे दिवस असतात. आता तुलाही मजा आलीच होती की माझ्याकडून माझं सगळं काढून घेऊन घराबाहेर काढताना. कम ऑन जय, इथे मी तुला तुझ्या फायद्यासाठी फोन केला आणि तू त्या जुन्या गोष्टीच धरून बसलाच अजून. तू मला माझ्या फायद्यासाठी. बर बोल. मी तुला हे सांगायला फोन केलाय की हीच वेळ आहे नम्रताला या सीन मध्ये आणण्याची. कळतंय तुला? कळतंय मला. मूर्ख नाहीये मी. तू मूर्ख नाहीयेस हे कळलंय मला. आता काय करायचं ते मला खूप चांगलंच माहिती आहे. ओके चल फोन ठेव. फाईन. अरे एवढा वेळ इथेच होता हा अभि. आता आता कुठे गेला अचानक? एक्सक्यूज मी. हॅलो मॅम, आय होप यू आर एन्जॉईंग अ स्टे हियर. हो थँक्यू. मी मॅम, आमच्याकडे एक स्पेशल स्पाय. आय रिक्वेस्ट यू की आपण एकदा ट्राय करून पाहावं. हो नक्कीच. थँक्यू. ऐक ना, मला थोडं महत्त्वाचं विचारायचं होतं. माझ्या मिस्टरांना म्हणजे अभिजितना तुम्ही ओळखता, त्यांना इकडून येताना तुम्ही पाहिलं का? नाही मॅम, इथे येताना तर नाही, पण काही वेळापूर्वी ते इथून गेले त्यावेळेला पाहिलं होतं. ओके थँक्यू. वेलकम. अभि एकतर त्याचा फोन पण रूम मध्येच ठेवून गेला. आता आता कसं शोधू मी त्याला? मॅडम, तुमचं लक्ष कुठे आहे? जरा लक्ष देऊन चाला. सॉरी. अभि, अभि, अभि. एकतर हा त्याचा फोन सुद्धा हॉटेलच्या रूम मध्येच ठेवून आला. तर कसं शोधणार आहे मी याला? अभि, अभि. अभि, शमी, अभि तू शमी तू अभि कुठे गेला होतास रे मला सोडून? तुला माहिती मी कुठे कुठे नाही शोधलं तुला टेन्शन मध्ये. 2 मिनिट मी ग्राउंड मध्ये बघते, खाली येऊन बघते तर तू गायब तिथून. का असं करतोस? मला हनीमून साठी घेऊन आलास ना तू? आणि काय आहे? कसं आहे? छान आहे. लोणावळ्याचं चॉकलेट फज. तुला चॉकलेट फज आवडतं ना? लोणावळ्याचा फेमस आहे म्हणून घ्यायला गेलो होतो. हे इथे 2 मिनिटाच्या अंतरावर दुकान होतं आणि मी तुला काय वाटलं मी एकटा सोडून गेलो? आवडला? खूप आवडलं. तुला माहितीये असं चॉकलेट फज मी US मध्ये सुद्धा नव्हतं खाल्लं. अजून का? एवढ्याच साठी गेला होतास ना बाहेर? एवढ्याच साठी नाही. आता एका चॉकलेट फज मुळे जर माझी शमी इतकं गोड स्माइल देत असेल मला, काय वाटेल ते करेन मी. मला एकटीला सोडून. अगं एकटीला काय? हे इथे 2 मिनिटांच्या अंतरावर दुकान आहे. तुला मी उद्या सकाळी नेतो. एवढे वेगवेगळ्या प्रकारचे फज आहेत ना तिथे. मागच्याच मी एकदा जेव्हा आलो होतो ना तेव्हा याच दुकानामध्ये जायचो. माइंड ब्लोईंग मिळतं माहिती तिथे. आणि आता तुला जर असं वाटत असेल की
चॉकलेट फज खाऊ घालून माझे ओठ तू बंद करू शकतेस, यू राईट. मी तुझे ओठ तुला चॉकलेट फज खाऊ न घालता सुद्धा तुझे ओठ बंद करू शकतो. हो. पाहिजे? हो. अभि. शमी, काय झालंय तुला? तू तर असं बघतेस जसं काही. जसं काय? जसं काही तू काही वेगळं खाल्लंयस का? शमी, असे कातील लुक्स का देतेस? किती प्रश्न विचारशील? रिलॅक्स. मी आलेच 2 मिनिटात. ओके. लव्ह यू. ओ